नमस्कार. मी सचिन डोलगडे, वर्ग 10वी महाराष्ट्र विद्यालय आवश्यकाने आज आपल्यासमोर वाचन चळवळ अभियान अंतर्गत पुस्तक परिचय या उपक्रमासाठी मी आज उपस्थित आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, ग्रामगीता ज्यांनी लिहिली ते आपले राष्ट्रसंत आदरणीय तुकडोजी महाराज यांच्याविषयी मी आज बोलणार आहे. आणि त्यांनी लिहिलेली जी पुस्तिका आहे ग्रामगीता, मी आता आपल्यासमोर त्यांचा परिचय करून देणार आहे. मी सोबत त्यांची एक हस्तलिखित पुस्तिका इथं आणलेली आहे. ही आहे ग्रामगीता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आपण पाहू शकता. हे मुखपृष्ठ आहे, मलपृष्ठ आहे. याच्यामध्ये अंदाजे 458 पेजेस आहेत. ग्रामगीता अर्थात ग्राम म्हणजे गाव, गावाचा विकास, गावाची प्रगती, गावातील व्यवस्था गावातच सुरू राहण्यासाठी, गावातला कारभार गावातच राहण्यासाठी, गावातील ग्रामस्थ मंडळींची ग्रामसभा, गावातले प्रश्न गावातच सोडवणे, गावातल्या ज्या काही आर्थिक, सामाजिक, राजकीय, नातेसंबंधातले काही प्रश्न असतील किंवा काही कौटुंबिक समस्या असतील तर त्या गावातच सोडवणे शक्य आहे. अगदी त्यांनी आपल्या या सर्व वचनामृताद्वारे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं महात्मा गांधीजींनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे की जर भारत खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा असेल तर गावाकडे चला, गो टू विलेज ही संकल्पना महत्त्वाची आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की इसवी सन पूर्व 1000 पासून गावं ही स्वयंपूर्ण होती, गावाचा विकास झालेला होता. अगदी गावे स्वयंपूर्ण होती, स्वावलंबी होती. गावात बलुदारी पद्धत होती, अर्जदारी पद्धत होती. म्हणजे गावाला नागरिकांना ज्या ज्या वस्तूंची गरज होती त्या गरजा गावातच पूर्ण होत होते. परंतु काही प्रश्न निर्माण होत होते, त्याही गावात सोडवणे शक्य आहे. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या ग्रंथाद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण रूढी परंपरा, कर्मकांड इत्यादींच्या मागे न राहता आपण पुरोगामी व्हावं, प्रगतीशील विचार करावे आणि स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही जी काही आपली 4 वचनं आहेत ही गावातच पूर्ण होऊ शकतात. मला वाटते की गावं आज स्वयंपूर्ण झालेली होती, परंतु आज जागतिकीकरणामुळं गावातील लोकांचं स्थलांतर शहराकडे होत आहे. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक जात आहेत आणि गावे ओस पडत आहेत. म्हणून मला वाटतं की आज भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये ग्रामगीता पोहोचवण्याची गरज आहे. ग्रामगीतेचे विचार आज सुद्धा रुजवण्यासाठी आवश्यक आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांनी एक संकल्पना केलेली आहे आणि आपल्या सर्व पाठ्यपुस्तकात देखील त्यांचे काही आपण ओव्या इथे घेतलेले आहेत. राष्ट्रसंतांची एक महत्त्वाची कविता आपल्या इथं 6वीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेली आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे. मला काही द्यायचं असेल, त्याने ईश्वराला प्रार्थना केलेली आहे, मला जर काही द्यायचं असेल, काही माझ्यावर वरदान जर द्यायचं असेल तर मला एकच वरदान हवे, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे. कारण भारतामध्ये अखंड भिन्न भाषा बोलणारी जाती, रीती, परंपरा, रूढीवादी आहेत. या भारतामध्ये आज एकच गरज आहे, एकात्मतेने राहण्याची गरज आहे. म्हणून या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा दे असा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी महाराष्ट्र सरकारने सुद्धा ही पुस्तिका टॅक्स फ्री म्हणजे करमुक्त करून टाकलेली. अगदी 60 ते 70 रुपये ह्याची किंमत आहे. मला वाटतं प्रत्येक घराघरात हा ग्रंथ असायला हवा. ज्याप्रमाणे आपलं संविधान महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणे ग्रामगीता ही देखील महत्त्वाची आहे. यामध्ये मनुष्य जन्मापासून मनुष्याच्या मृत्यूपर्यंत ज्या ज्या काही समस्या येतात त्या समस्या गावातच अगदी चांगल्या प्रकारे कसं सोडवता येणार आहेत याचं त्यांनी उहापोह त्यांनी केलेलं आहे. अगदी जन्म झाल्यापासून, पाळणा झाल्यापासून शेवटच्या स्मशानभूमीपर्यंत जाण्यापर्यंतची जी व्यवस्था गावात असायला पाहिजे ती व्यवस्था आज आपल्याला पाहण्यास मिळत नाही. आज आपण म्हणतो की महाराष्ट्र इतका पुढे गेलेला आहे, भारत इतका पुढे गेलेला आहे, तरी आपल्याला कळते की मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था सुद्धा कमी झालेली आहे. दवाखान्यामध्ये सुद्धा काही व्यवस्था होत नाही, रस्ते असे झालेले आहेत. म्हणून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ग्राम गीता हे अतिशय महत्त्वाचा विचार सर्व आपण पोहोचला पाहिजे.
आणि म्हणून ग्रामविकास विभाग, आपल्याकडे एक विभाग चालतो महाराष्ट्र शासनाचा, त्या ग्रामविकास विभागाला याची देखील गरज असावी असं मला वाटतं. म्हणून अगदी याच पुस्तकाच्या एक धागा पकडून महाराष्ट्र सरकारने पंचायत राज पद्धती स्वीकारलेली आहे, की ज्यामध्ये ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहेत, जिल्हा परिषद आहेत. या त्रिस्तरीय रचनेद्वारे त्यांनी गावाचा विकास, अगदी ग्रामीण भागाचा विकास करण्याचा चंग बांधलेला आहे. यामध्ये काही मी ओव्या तुम्हाला वाचून दाखवतो. यामध्ये 8 विभाग त्यांनी केलेले आहेत. खऱ्या अर्थाने गावात काय असायला पाहिजे, सदधर्म मंथन पंचक आहे, लोकवशीकरण पंचक आहे, ग्रामनिर्माण पंचक आहे. मला वाटतं ग्रामनिर्माण पंचक म्हणजे ह्याच्यामध्ये 5 पाठ आहेत, 5 अध्याय आहेत. हे जर आपण वाचून ह्याचा अभ्यास जर केलो आपण, तर मला वाटतं की गावाचा कारभार गावातच कसं पूर्ण होणार आहेत, गावाच्या समस्या कोणत्या आहेत, त्याच्यावर निवारण काय आहे याचे देखील त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता गावामध्ये स्त्री पुरुष समानता असायला पाहिजे याचे उदाहरण त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे दिले. व्यसन होऊ नका, याच्यावर कोण नियंत्रण ठेवणार आहे याबद्दल त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये एक तुम्हाला वही वाचून दाखवतो. उजेडाकरिता काजवे धरावे, मुललिया मार्गी परतो जावे, तेथे सण वैद्य कैसे व्हावे निर्भयपणे. म्हणजे स्वतः वैद्य होऊ नका. काही जर रोग निर्माण झालेला असेल, काही व्याधी निर्माण झालेली असेल, तर त्याचा खऱ्या अर्थाने कोणाकडे निवारण होणार आहे या व्यक्तीकडे घेऊन जास्त ते सांगण्याचा त्यांचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून मधुबाबाकडे न जाता, कोणत्याही रूढीवादी परंपराकडे न जाता, ज्याच्याकडे महत्त्वाचा त्या रोगावर इलाज होणार आहे त्या वैद्याकडे आपण जावं आणि चांगल्या प्रकारे आपला जो शरीरात रोग तयार झालेला आहे तो आपण बंद करण्याचा प्रयत्न करावा. याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं सांगण्यात आलेलं आहे. हां, काही प्रसंग मानासाठी पैसा ठेविला पाहिजे गाठी. नीट आहे का मित्रो? काही प्रसंग मानासाठी पैसा ठेविला पाहिजे गाठी, सण येताची उठावटी खर्चून हे सर्वश. आणि म्हणून